नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना केवळ 2 तास वीज पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या या मोर्चात जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना किमान 8 तास व इतर कृषीपंपांना 10 तास वीज पुरवठा करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चा दरम्यान उजनी धरणातून शेतीसाठी आणखी एक पाणीपाळी सोडावी, भीमा नदीत पाणी उपलब्ध करून द्यावे, थकीत ऊस बिले तातडीने जमा करावीत, तसेच नदीकाठच्या भागात अत्याधुनिक बॅरेजेस व बंधारे उभारावेत अशा विविध मागण्या करण्यात आल्या. विजेअभावी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने जपलेली पिके धोक्यात आली असल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. याशिवाय ऊस बिलांबाबत शासनाला चुकीची माहिती देणाऱ्या साखर कारखान्यांवर आणि संबंधित लेखापरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. महापुरामुळे नुकसान झालेल्या नदीकाठच्या जमिनींची भरपाई तातडीने द्यावी असेही निवेदन प्रशासनाला देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. तर मग आमदार म्हणून आपण तिथं गेलेला आहात, तिथं सभागृहामध्ये तुम्ही काय करणार आहात याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. आणि त्या माझ्या माहितीप्रमाणे त्यांनीही स्वतः शेतकऱ्यांची बिलं अजून सगळी दिलेली नाही आहे. ठाकरे सेनेचे 6 खासदार शिंदे गटात जात आहेत. कालच राज ठाकरेंनी असं निकाल दिलेला आहे की जरी 2 खासदार शिंदे सेनेत जात असतील ते भाजपमध्ये सुद्धा जाऊ शकतात, मात्र शिंदे सेनेतच का जात आहे? कारण भाजपमध्ये अंतर्गत कलह खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. 1 वर्ष थांबा, त्यानंतर तुम्हाला जे रिझल्ट असतील नेमकं काय चालू आहे? खरं तर इथं लोकप्रतिनिधींचा घाऊक बाजार चालू आहे, घोडे बाजार चालू आहे. आणि दुर्दैवानं इथं मतदारसंघामध्ये शेड्यू टोकणारे तथाकथित मजबूत कणखर नेतृत्व इथं स्वतःला विक्रीस काढताना दिसत आहेत. ही भारतीय लोकशाहीची अत्यंत केविलवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला काही अंशी मतदारसुद्धा जबाबदार आहेत, कारण मतदारांनी सुद्धा यावेळी 1,500-2,000 रुपये घेतल्याशिवाय मतं दिलेली नाहीत. आणि जर लोकच विकाऊ असतील तर त्यांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे निश्चितच विकाऊ निघणार हे आधीच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं, हे लक्षात ठेवा. भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. भाजप हा पक्ष नाही, हे एक टोळकं झालेलं आहे. आणि काही करून सत्ता ताब्यात ठेवा यासाठी जे काही करायला लागेल ते कमरेचं काढून डोक्याला गुंडाळा, पण सत्तेत राहा या प्रवृत्तीचं एक टोळकं भाजपमध्ये तयार झालं आहे. आज महायुतीचं निकाल लागलेला आहे. महायुतीचे अनेक उमेदवार निवडून आलेले आहेत, ते जल्लोष साजरा केला जातो. मी आत्ताच सांगितलं की ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याला मतदान करणारे सुद्धा मतदार ही काही सामान्य मतदार नसते, ते लोकप्रतिनिधी होते, नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील. घोडे बाजार घाऊक चालू आहे आणि घोडे बाजारामध्ये घोडा विकत घेण्या एवढा अमाप पैसा जर का भाजपकडे असेल तर एकतर्फी निवडणूक झाली तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. थँक्यू.